अमरावती महानगरपालिकेसमोर महिला काँग्रेसच्या वतीने नारी शक्ती वंदन अधिनियम 2023च्या अंमलबजावणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी केले। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेत मंजूर झालेल्या या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी किमान 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। मात्र जनगणना आणि डिलिमिटेशनच्या कारणावरून या कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला आहे। आम्ही महिला काँग्रेस पक्षाच्या महिला आज इथे आलो आहे। एक तर आमसभेमध्ये इथल्या ज्या जनप्रतिनिधी आहेत BJPच्या महिला नगरसेविका यांनी एक आंदोलन छेडलं या महापालिकेमध्ये। आमचा त्यांना एक उत्तर म्हणून पण एक तिथे आम्ही उभे आहोत की त्यांनी जे लोकांच्या प्रतिनिधित्व केलं, त्यांनी त्या लोकांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे। लोकांची दिशाभूल करण्याचं हे त्यांनी जे त्या दिवशी आमसभेत केलं हे चुकीचं होतं। चुकीचं का बरं होतं? कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ती गोष्ट की 2023मध्ये 19 सप्टेंबर 2023ला सगळ्यात पहिले बिल आपल्यासमोर आलेलं, इंट्रोड्यूस झालेलं। ऑलरेडी हे राजीव गांधी यांनी 1979 साली हे बिल ठेवलेलं होतं, जे की आपल्या पंचायत समिती आणि महानगरपालिका यासारख्या ठिकाणी जे आरक्षण आत्ता बसले आहेत, ज्या इथे बसलेल्या सगळ्या स्त्रिया, आम्ही खरोखर राजीव गांधी यांचे मनातून या गोष्टीचा आम्ही आदर करतो आणि त्यांचा आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी हे बिल लागू केल्यामुळे पंचायत समिती महानगरपालिका इथे आम्ही आज स्त्रिया बसलेल्या आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की त्या दिवशी जी केली ते लोकांची दिशाभूल अशी झाली आहे की महिला आरक्षण बिल नारी शक्ती वंदन हे जेव्हा 2018मध्ये राहुल गांधी यांनी एका भाषणात सांगितलं की त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजीवजी गांधींनी हे बिल जेव्हा ठेवलेलं होतं, देवेगौडांनी सुद्धा 93मध्ये ठेवलं होतं हे बिल, नारी शक्ती वंदन, याला महिला रिझर्वेशन बिल म्हणून आपण त्याला पाहत होतो। हे एक विधेयक आहे। 19 सप्टेंबरला हे बिल परत ठेवण्यात आलं, मोदी सरकारने ठेवलं। नंतर 20 सप्टेंबरला यांना सगळ्या राज्यसभेमध्ये याला मान्यता भेटली। सगळ्यांचे 445-42 असे त्यांना आता काय मागणी आहे? आता मागणी काय आहे? प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी आमची आहे की आता हे जे आहे आरक्षण बिल पडलेलं आहे हे आम्हाला पाहिजे आहे। लगेच लागू का करत नाही आहे BJP सरकार? कारण यांचा जो मोटिव्ह होता, हे बिल नव्हतंच, जे बिल ऑलरेडी पारित झालेलं आहे ते बिल कायदा झालेला आहे। राम मेघवाल, जे अरुण राम मेघवाल चीफ जस्टिस ऑफ मिनिस्ट्री आणि द्रौपदी मुर्मू यांनी ते साईन केलेलं हा ॲक्ट न राहता कायदा ॲक्ट झालेला आहे, ते विधेयक नाही राहे आता। ते 2023ला 21 सप्टेंबर 2023ला ॲक्ट तयार झालेला आहे आणि हा ॲक्ट आत्ता लागू का करत नाही आहे? उगाच महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। आणि या काँग्रेसला पण बदनाम यासाठीच केला जात आहे की आम्ही कुठल्याही काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सांसदनी किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी याला कधीच अमान्य केलं नव्हतं। हे त्यांचा सगळ्यात पहिला मोटिव्ह आहे। काँग्रेसने सगळ्यात पहिल्या महिला इथे ज्या राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो की आपल्या अमरावतीच्या पालकमंत्रीपर्यंत असो, सगळ्या स्त्रिया त्यांनी दिलेल्या आहे। त्यामुळे महिलांचा विरोध काँग्रेस करूच शकत नाही। आणि एक विशेष म्हणजे असं आहे की जे परिसीमन बिल ते महिलांच्या पदराआड लपून त्यांना नाही करायचं होतं। विधेयक कधीही 2 संसदेमध्ये एकत्र येऊ शकत नाही। रूल नंबर 66 संसदेचा असा सांगतो की 2 विधेयक एकत्र कधीही पास होऊ शकत नाही। त्यांना माहिती होतं की परिसीमन हे बिल कधीही त्यांचं पारित होऊ शकत नाही। त्यामुळे जे बिल ऑलरेडी ॲक्ट झालं आहे, जे बिल नाही राहिलं आहे, 2023मध्ये जे ॲक्ट आहे त्यावर राष्ट्रपती आणि मिनिस्ट्री ऑफ जस्टिसची साईन आहे, तो ॲक्ट त्याला जोडून आपलं महिलांची आणि पूर्ण देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। परिसीमन करण्याचा जो मुख्य हेतू होता, त्या परिसीमन करण्याचा मुख्य हेतू हा त्यांचा पडलेला आहे। महिलांचं विधेयक बिल पडलेलं नाही, तो ॲक्ट आहे आणि तो फक्त लागू करत नाही। मोठ्या प्रमाणात पाहिलं तर
आंदोलनादरम्यान महिलांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांच्या हक्कांसाठी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. मनपा प्रवेशद्वारासमोर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचे फोटो झळकले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला नगरसेवकांच्या भूमिकेवरही महिला काँग्रेसने टीका केली असून मनपा सभागृहात केलेल्या आंदोलनाची जनतेची माफी मागण्याची मागणी करण्यात आली. महिलांच्या प्रश्नावर राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात नगरसेविका अर्चना आत्राम, सुनीता भेले, अनिता काळे, मालतीताई गवई यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.